घेत आहोत इयत्ता 9वी विषय गणित सेतू अभ्यास पूर्व चाचणी 2022-2023 यासाठी असणारी पूर्व चाचणी अतिशय महत्त्वाची, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका. गुण आहेत 25 आणि तुम्हाला एका तासात हा पेपर लिहायचा आहे. मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांना करा. चला वेळ न घालवता सुरुवात करूया मित्रांनो. इयत्ता 9वी गणित सेतू अभ्यास पूर्व चाचणी. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवड. गुण आहेत 5, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. काय बघूया, खालीलपैकी डॅश डॅश किंवा टिंब ही संख्या अपरिमेय संख्या आहे. तर मित्रांनो, अपरिमेय संख्या कोणत्या असतात हे आपल्याला माहिती आहे. वर्गमुळात 3 जी आहे ही आहे याची अपरिमेय संख्या. पुढे बघूया दुसरा प्रश्न. काय, त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे 60 व 50 असतील तर तिसरा कोन किती अंशाचा असेल. मित्रांनो विचारले आपल्याला. एक आहे 60, एक आहे 50. 60 आणि 50 झाले 110. टोटल असतात 180. मित्रांनो 70 मिळवले तर 180 होतील, म्हणजे तिसरा कोन असणार आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच 70. पुढचा प्रश्न, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी. मित्रांनो काटकोन त्रिकोण आहे आणि त्यामध्ये मध्यगेची लांबी जी आहे ही नेमकी किती असते, तर ती कर्णाच्या लांबीच्या निमपट असते, लक्षात घ्या. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येत आहे डी, म्हणजे 14. पुढे मित्रांनो चौथं गणित, 64चे घनमूळ. आता मित्रांनो 64चे घनमूळ किती असणार आहे, तर अशी संख्या की ज्याचा घन केल्यावर आपल्याला 64 मिळतील. 4चा घन करा मित्रांनो. 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 गुणिले 4 16, 16 64, म्हणजे 4चे घनमूळ 64चे जे घनमूळ आहे ते 4, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. आणि 5वा अतिशय सोपा प्रश्न, अर्धवर्तुळ कंसाचे माप टिंब असते. मित्रांनो पूर्ण वर्तुळ कंस 360 आहे, तर अर्धवर्तुळ कंस असेल 180, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर. आय होप तुम्हाला कळालं असेल. चला मित्रांनो प्रश्न दुसरा आपण घेऊया सोडवायला. तो मात्र आपण वहीवर सोडवणार आहोत. प्रश्न दुसरा मित्रांनो आपण घेऊया. 22/3 ही संख्या दशांश अपूर्णांकातली. दशांश अपूर्णांकात आपल्याला यायचे मित्रांनो 22/3, म्हणजे त्याला आपण करणार भागिले 3. ओके, 3 7 21 होतात. 7 3 7 21, तिथे वजाबाकी आपण करतो. 22 मधून 21 गेले मित्रांनो, 1 उरेल. इकडे आधी आपण दशांश चिन्ह आणि शून्य लिहून घेऊया, 1 2 काहीतरी. आता मित्रांनो दशांश चिन्ह, त्यामुळे इथे दशांश चिन्ह हा शून्य खाली उतरवला, म्हणजे झाले 10. आता मित्रांनो भाग देऊया. 3 त्रिक 9, इथे येणार 3 आणि इथे येणार 9. भागाकार तुम्हाला येतोय. 10 मधून 9 गेले मित्रांनो, किती येतील, तर येतील पुन्हा 1. पुन्हा 1 शून्य घेतला, 10 झाले. पुन्हा तोच भाग जाईल. 3 त्रिक 9, 9 वजाबाकी गेली मित्रांनो, पुन्हा 1 उरतोय. समजा आपण पुन्हा 1 शून्य घेतला तर तोच भाग जो आहे तो आवर्ती येतोय, तोच भाग जातोय. 3 त्रिक 9, इथे येणार 9, इथे येणार 3, वजाबाकी केली 1, म्हणजे हे मित्रांनो येतच जाणार आहे. मग थोडक्यात काय, 22/3 याचं उत्तर काय येतंय बघा, 7 पॉईंट. दशांश चिन्ह आहे 3 3 3 आणि ही येतच जाणार आहे, म्हणून याचं उत्तर आपण लिहितो 7 दशांश. इथे चिन्ह देणार आणि इथे 3. हा पुन्हा आवर्ती पुन्हा रिपीट होतोय, त्यामुळे इथे आपण देतो या पद्धतीचं गोलाचं चिन्ह, टिंब ठेवतो, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 7.3. हा आवर्ती येणार आहे. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. प्रश्न दुसरा काय बघा, सोबतच्या आकृतीवरून कोण एबीडी काढ. आता एबीडी कोणता कोण आहे तो बघा मित्रांनो. हा कोण आहे ए, हा कोण आहे बी, आणि एबीडी हा कोण आहे मित्रांनो, हा एबीसी झाला. आपल्याला विचारलाय हा कोण. तर मित्रांनो हा त्रिकोण आहे. हे जर आपण पाहिलं मित्रांनो, हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे. हा त्रिकोणाचा बाह्य कोण. त्रिकोणाचा बाह्य कोणाचं माप कसं असतं, त्याच्या दुरुस्त अंतरकोणांच्या बेरजे एवढं, म्हणजे 70 + 30 असं ते आपल्याला मिळतं. किंवा मित्रांनो त्रिकोण एबीसी जर आपण पाहिला तर त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज किती असते, 180. मग हा 70 आहे, हा 50 आहे, 7 5 12 म्हणजे 120 झाले. म्हणजे हा उर्वरित कोण किती असेल, एबीसी किती असेल, तर 7 5 12 120 झाले ते 60चा असेल. हा येणार 60, नाही का. हा 60 आला तर मित्रांनो हा रेषीय जोडी तयार करतोय, आणि रेषीय जोडीतील कोणाचे माप किती असते, तर 180. तर हा 60 आहे, यांची बेरीज किती असणार आहे,
तर ती असणार 180. मग हा 60 असेल तर हा येणार 120. मग हे नेमकं लिहिणार कसं? दोन पद्धतीने लिहिता येतात, आपण पटकन बघूया. त्रिकोण ABC मध्ये बघा मित्रांनो, कोण ए आणि कोण सी तर आपण लिहू शकतोय. कोण ए अधिक कोण सी अधिक कोण मात्र हा लिहिणार आपण ABC. हा ABC आहे. ABC बरोबर 180. कोण ए आपल्याला दिला होता 70, कोण सी आपल्याला दिला होता 50 अधिक कोण ABC बरोबर 180. मग मित्रांनो, कोण ABC बरोबर 180 आणि हे 7 5 12 म्हणजे 120 झाले. यांना इकडे घ्या. 120 म्हणजे आला 60, जो की आपण इथे लिहिला होता. मग कोण ABC 60 आला. हा कोण आला 60. बघा नीट लक्षात घ्या. कोण ABC आला आहे 60. आता मित्रांनो, कोण ABD जो की आपल्याला विचारला आहे ABD अधिक कोण ABC जो की आपण काढला आहे, हे रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणजे यांची बेरीज किती असणार 180. रेषीय जोडीतील कोण. ओके. आता मित्रांनो, ABD आपल्याला काढायचा आहे. तो कोण ABD बरोबर 180 आणि हा ABC होता 60. याला इकडे घ्या म्हणजे 60 झाले. तर किती आले तर ते आले 120. म्हणजे कोण ABD बरोबर आहे 120. हे एवढं लिहा. किंवा त्रिकोणाचा हा बाह्य कोण आहे आणि याचं माप किती असतं तर त्याचे दुरुस्त अंतर कोण 70 आणि 50 या दोघांची बेरीज करा. डायरेक्ट लिहिलं तरीही चालेल. ओके फ्रेंड्स, पुढचं. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील एका लघुकंसाचे नाव लिहा. आता मित्रांनो, लघुकंस काय आहे तर ज्याचं माप 180 पेक्षा कमी. तर तुम्ही कंस AB असंही लिहू शकता, कंस BC लिहू शकता. आपल्याला फक्त एक लिहायचं आहे, त्यामुळे लिहून टाका कंस AB. कंस AB. कंस BC लिहिला तरीही चालेल. कोणताही एक लिहायला सांगितलं त्यामुळे तो लिहा. ओके फ्रेंड्स. 14 प्रश्न काय बघा. बेरीज कर. 2x वर्ग वजा 4x अधिक 6, 4x वर्ग अधिक 5x वजा 7. आता आपण मित्रांनो बेरीज करूया. कंस सोडूया आधी. 2x वर्ग वजा 4x अधिक 6 अधिक 4x वर्ग अधिक 5x वजा 7. आता मित्रांनो, 2x वर्ग आणि 4x वर्ग कोटीसारखी जवळ लिहूया. एका कंसात लिहूया. 2x वर्ग अधिक 4x वर्ग कोटीसारखे वाले जवळ लिहितोय. अधिक आता मित्रांनो एक कोटी असणार आहे. हा आहे तो लिहूया. वजा 4x अधिक 5x आणि नंतर स्थिर संख्या ज्यांना चल नाहीये 6 आणि वजा 7. 6 आणि वजा 7. 2x वर्ग अधिक 4x वर्ग किती झाले तर 6x वर्ग झाले. अधिक वजा 4x अधिक 5x किती होतं तर ते x होतं फक्त. आणि 6 वजा 7 म्हणजे वजा 1. म्हणजे उत्तर आलंय आपलं 6x वर्ग अधिक x वजा 1. हे आलं आपलं उत्तर. पुढचं गणित लगेच. खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे त्या कसोटीचे फक्त नाव लिही. आता मित्रांनो, ही बाजू एक सारखी दिसते. सारख्या खुणा म्हणजे एकरूप. म्हणजे BC आणि RQ एकरूप आहे म्हणजे एक बाजू तर सारखी झाली. हे काटकोन त्रिकोण आहेत मित्रांनो. इथे आपल्याला दिलंय काटकोन त्रिकोण. काटकोनाचं चिन्ह आहे आणि हा ज्याचा कर्ण झाला, कर्ण सुद्धा एकरूप आहे आणि एक भुजा सुद्धा एकरूप आहे. म्हणजे येणार कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. फक्त त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. कर्णभुजा कसोटी नुसार एकरूप आहेत. ओके फ्रेंड्स. पुढचं. कोण R व कोण S हे दोन परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. R चे माप 70 तर S चे माप किती. मित्रांनो, परस्परांचे विरुद्ध कोण कसे असतात तर विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात. लिहूया. कोण R व कोण S हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. हे आपल्याला दिलेलं आहे. विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. विरुद्ध कोण एकरूप असतात. मित्रांनो, हे जर एकरूप असतील तर आपल्याला ते असं लिहिता येईल. कोण R एकरूप कोण S. परंतु मित्रांनो, आपल्याला दिलेलं आहे कोण आरचं माप. आरचं माप आपल्याला 70 दिलेलं आहे नाही का. हे दिलं आहे आणि R बरोबर S आहे म्हणजे S सुद्धा किती येणार तो सुद्धा 70 जे आपल्याला विचारलेलं आहे. ओके फ्रेंड्स. प्रश्न तिसरा आहे. सोडव. संख्या रेषेवर वर्गमूळ 3 ही संख्या दाखव. आता मित्रांनो, संख्या रेषा मी काढून घेतली बघा. वजा 1 0 1 2 3 या पद्धतीने तुम्ही काढून घ्या. आता हे जे अंतर आहे तुमच्या सोयीप्रमाणे ठेवा. साधारणपणे 3 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर काहीतरी घ्या आणि त्याला एक एकक नाव द्या. मात्र हे जेवढं अंतर घेणार
तेवढंच अंतर वरती घ्या, म्हणजे 1 एकक. समजा माझं हे अंतर 1 आहे, तर हे सुद्धा अंतर आहे 1. हे लक्षात असू द्या. आता मित्रांनो काय करायचं आहे, हा 1 इथे आहे, याला समजा मी नाव देतो, हा लंब काढलाय मी इथे, हे सुद्धा 1 एकक आहे, याला मी नाव देतो ए, आणि याला नाव देतो मी समजा बी. आता मित्रांनो हा काटकोन आहे म्हणजे 90 अंश, हा जर जोडला तर काटकोन त्रिकोण तयार होणार आहे. तो जोडतोय मी मित्रांनो, तो जोडलाय. आता काय करणार तर कंपासमध्ये माप घेणार. आता कंपासमध्ये O to B, याला O नाव दिले समजा, 0 तिथे O नाव आहे, आणि एवढं अंतर घेणार. ओके, एवढं अंतर घेतल्यानंतर मित्रांनो हे अंतर जे आहे हे 0 किंवा O ते B आहे. इथून असा एक कंस काढणार. ओके, आता मित्रांनो लक्षात असू द्या, हे जे इथे आलं आहे याला आपण काहीतरी नाव देऊया. समजा मी याला नाव देतो मित्रांनो, हा ए आहे, हा बी आहे, हा ओ आहे, याला नाव दिलं मी समजा सी. आता हे अंतर किती असणार आहे, तर हे अंतर आणि हे अंतर सारखं असणार आहे. तर हे अंतर एक एकक होतं, हे एक एकक होतं, हा झाला त्याचा कर्ण. मग हे कर्ण जे आहे तर थोडक्यात आपण काढूया ओबी अंतर किती असेल. पायथागोरसचा जर आपण विचार केला, पायथागोरसचा आपण माहितो, ओबीचा वर्ग बरोबर काय येणार, ओ एचा वर्ग, हा ए आहे आणि हा ए बी, ओ एचा वर्ग अधिक ओ ए बीचा वर्ग. आता मित्रांनो ओ ए अंतर किती होतं, तर हे होतं 1 एकक, हे सुद्धा 1 एकक, म्हणजे एकाचा वर्ग अधिक एकाचा वर्ग, एकाचा वर्ग एकच असतो, 1 अधिक 1 म्हणजे 2. ओ बीचा वर्ग मिळाला मित्रांनो 2, म्हणून ओ बी बरोबर येणार वर्गमुळात 2. आता ओ बी हे जेवढं अंतर आहे वर्गमुळात 2, तेवढंच अंतर आपण कंपासात घेतलं आणि इकडे आणलं, म्हणजे ओ सी अंतर सुद्धा किती आहे तर वर्गमुळात 2. ओ सी अंतर सुद्धा किती आहे वर्गमुळात 2. हे लक्षात असू द्या. आपल्याला काढायचे वर्गमुळात 3. आता ओ सी म्हणजे इथपर्यंत अंतर, ओ पासून सी चं अंतर किती आहे तर वर्गमुळात 2. आपल्याला काढायचे वर्गमुळात 3. आता पुन्हा काय रचना करायची, सी वरून लंब काढायचा आणि इथे सुद्धा 1 एकक अंतर घ्यायचं. बघूया मित्रांनो काय केलं बघा, जेवढं अंतर ओ ए होतं ना, एवढं 1 एकक, तेवढंच अंतर मी इथे घेतलं सी, आणि याला नाव समजा मी दिलं डी. सी डी अंतर किती आहे तर 1 एकक. आता मित्रांनो लक्षात घ्या, सी डी अंतर आहे 1 एकक. आता मी जोडतोय ओडी, हा जोडतोय मित्रांनो, ओडी मी जोडलेला आहे, हा जोडलेला आहे. आता ओडी अंतर किती असणार आहे ते बघूया. आता काटकोन त्रिकोण ओ सी डी मध्ये लक्षात घ्या. आता इथे कर्ण कोणता येणार तर ओडी, म्हणजे ओडीचा वर्ग बरोबर हे अंतर किती आहे ओसीचा वर्ग, आणि हे अंतर आहे सी डी चा वर्ग. ओसी किती आहे मित्रांनो, ओसी तर आहे वर्गमुळात 2, आत्ताचा आपण काढला, मग तिथे येणार वर्गमुळात 2 त्याचा वर्ग. सी डी तर मित्रांनो आपण एकच एकक घेतलाय, त्यामुळे एकाचा वर्ग. वर्गमुळात 2चा वर्ग किती होता 2, आणि हा एकाचा वर्ग 1, म्हणजे ओडीचा वर्ग किती आला तर 3, आणि मग ओडी किती येणार वर्गमूळ घेतल्यावर तर येणार वर्गमुळात 3, म्हणजे हे जे अंतर आहे हे आलं वर्गमुळात 3. आता हे जर वर्गमुळात 3 आलं असेल तर आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. मग एवढंच अंतर कंपासामध्ये घेणार, जेवढं अंतर ओ ते डी आहे एवढं अंतर, हे बरोबर किती येणार वर्गमुळात 3, आणि मग इथून संख्या रेषेवर एक रेष काढणार. ओके, आणि जिथे छेदेल तिथे नाव देऊया काहीतरी, समजा मी पी नाव दिलं, तर संख्या रेषेवर ओ पी हे अंतर किती आहे तर वर्गमुळात 3. हे अंतर जे आहे ते आहेत वर्गमुळात 3. अशा पद्धतीने वर्गमुळात 3 ही आपल्या संख्या रेषेवर मित्रांनो दाखवता येते. ओ पी बरोबर वर्गमुळात 3, जी आपण संख्या रेषेवर दाखवली. आय होप तुम्हाला ती कळालं असेल. आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम असून रेषा एन ही छेदिका आहे. कोण बी व कोण सी कोणत्या प्रकारच्या कोणाची जोडी आहे ते लिहा. मित्रांनो आपण बघूया, या 2 रेषा समांतर, ही त्याची छेदिका. आपल्याला विचारलंय बी व सी कोणत्या प्रकारच्या जोडी. मित्रांनो हा कोण बी इकडे, हा कोण सी इकडे विरुद्ध बाजूला आहे, आणि आंतरकोन म्हणजे व्युत्क्रम कोण आहेत, आंतरव्युत्क्रम कोण आहेत, हे कोणते आहेत तर आंतरव्युत्क्रम कोणाची जोडी. लिहूया, व्युत्क्रम कोण लिहिलं तरी चालेल, आंतरव्युत्क्रम कोण लिहिलं तर अधिक उत्तम. व्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम कोण एकरूप असतात ते लिहायचे असतील तर आपण असं लिहू शकतो, कोण बी एकरूप कोण सी. ओके फ्रेंड्स, पुढे कोण ए बरोबर 50 तर कोण बी किती आहे. मित्रांनो हा ए 50 दिला आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, या 2 रेषा समांतर, ही त्याची छेदिका, तर हा कोण आणि हा कोण कोणता कोण आहेत तर हे आहेत संगत कोण. कोण ए व बी, ए व कोण बी संगत कोण आहेत. आणि मित्रांनो संगत कोण कसे असतात तर एकरूप असतात केव्हा, ज्यावेळेस 2 रेषा समांतर असेल आणि त्यांना छेदणारी एक छेदिका असेल. संगत कोण एकरूप असतात.
कोण एकरूप असतात म्हणून कोण ए एकरूप कोण बी. आता मित्रांनो कोण एकरूप कोण बी आहेत, तर मला सांगा कोण ए तर आपल्याला दिलाय 50 आणि ए बरोबर बी आहे म्हणून कोण बी सुद्धा येणार 50. मेजर कोण बी सुद्धा किती येणार 50. या पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर तुम्ही सहज लिहू शकाल. पुढचा प्रश्न, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे. जीवा ए बीची लांबी 6 सेमी आहे, तर रेख ओ पी लंब जीवा ए बी. ओ पी बरोबर 4 सेमी, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता मित्रांनो ही आपल्याला जीवा दिली आहे 6 सेंटीमीटर लांबीची. ओ पी हे अंतर दिले 4 सेंटीमीटर. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे वर्तुळ केंद्रावरून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. मग ही 6 असेल तर हे किती येणार अंतर, तर मित्रांनो येणार 3. ए पी येणार 3. आपल्याला त्रिज्या काढायची म्हणजे ओ ए जो आहे तो आपल्याला जोडावा लागेल आणि ही त्रिज्या आपल्याला काढावी लागेल. मग आपण लिहूया मित्रांनो, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवा दुभागतो. त्याच्या आधी आपण हे लिहिणं गरजेचं आहे, ओ पी लंब ए बी, नाही का. मग मित्रांनो ए बी बरोबर काय येणार, ए बी आपल्याला दिला आहे 6 सेंटीमीटर म्हणून ए पी जे आहे त्याच्या निम्मे होईल. ए पी बरोबर 1/2 ए बी म्हणजेच 1/2 गुणिले 6 म्हणजे 3 सेंटीमीटर. ए पी आला मित्रांनो 3 सेंटीमीटर. आता ए पी आला 3 सेंटीमीटर, ओ पी दिला आहे 4. हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणात त्रिकोण ओ ए पी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता पायथागोरसचं प्रमेय आपल्याला काय सांगतं, ओ ए चा वर्ग बरोबर ओ पी चा वर्ग अधिक ए पी चा वर्ग. ओ पी आहे 4 त्याचा वर्ग, ए पी आहे 3 त्याचा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 म्हणजे झाले 25. ओ ए चा वर्ग बरोबर 25. याचं मित्रांनो वर्गमूळ घेणार म्हणजे ओ ए बरोबर येणार 5 आणि ओ ए काय तर ही आहे त्रिज्या म्हणून वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल. सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, पुढे विस्तार कर. एम अधिक 3 चा वर्ग. मित्रांनो ए अधिक बी चा वर्ग तुम्ही मागच्या वर्षी शिकलायत. ए अधिक बी चा वर्ग काय असतो, तर ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग याचाच वापर आपल्याला करायचा आहे. सुरुवात करूया. एम अधिक 3 एन कंसाचा वर्ग. मित्रांनो ए आपण काय घेणार आहे, तिथे एम आहे, ए चा वर्ग असतो म्हणजे एम चा वर्ग येणार, अधिक 2 आहे म्हणजे इथे येणार 2 आणि ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार मग इथे येणार एम गुणिले 3n आणि नंतर शेवटी बी वर्ग म्हणजे बी आहे इथे 3n त्याचा लिहून टाका 3n चा वर्ग. काय मिळते बघा, एम वर्ग 3 दुने 6 अधिक लिहा 6mn आणि 3चा वर्ग होतो 9 आणि n चा वर्ग 9n चा वर्ग. ओके फ्रेंड्स, प्रश्न चौथा राहिलाय तो करून घेऊया पटकन. खालील उपप्रश्न सोडवा. त्रिकोण एबीसी असा काढ की ए बी बरोबर 5.2, बी सी बरोबर 5.8 आणि ए सी बरोबर 6.3. सर्वात मोठी जी रेषा आहे ती आपण खाली काढून घेऊया. ए सी मी मित्रांनो काढली 6.3, तुम्ही कोणती काढली तरी चालेल. बघा 6.3 बरोबर घेतलेली आहे. ओके फ्रेंड्स, आता काय करणार तर ए पासून बीचं अंतर किती आहे तर बघा 5.2 आहे. मग मी आता काय करेल तर 5.2 कंपासात माप घेणार 5.2 लक्षात घ्या. बरोबर घ्यायचं आहे 1 मिलीमीटर पण इकडे तिकडे नको. हे बघा 5.2 तुम्हाला दाखवतोय, दिसत असेल काळाच रंग आहे त्यामुळे, पण 5.2 तुम्हाला पट्टीवरती सहज घेता येईल. ओके फ्रेंड्स, 5.2. आता ए पासून काय करणार, बी 5.2 आहे म्हणजे ए पासून कंस काढणार 5.2चा हलक्या हाताने काढा आणि नंतर बी सी म्हणजे सी पासून बी किती अंतर आहे तर 5.8. आता 5.8 घेणार, इकडे थोडं वाढवतो. ओके 5.8 झालं. याला छेदणारा दुसरा कंस काढा. हे जिथे मिळतील तो म्हणजे आपला पॉईंट असेल बी. आता मित्रांनो ए बी आणि ए सी जोडून द्या, आपला त्रिकोण तयार. अशा पद्धतीने हा त्रिकोण तुम्हाला काढता येईल. ए बी होता 5.2 सेंटीमीटर आणि बी सी होता 5.8 सेंटीमीटर. हा त्रिकोण तुमचा सहज काढता येईल. मित्रांनो शेवटचा प्रश्न राहिला तोही आपण घेऊया. आता कोणता नाही, खालील बहुपदींचा गुणाकार करून उत्तरातील बहुपदीची कोटी लिहा. मित्रांनो गुणाकार करायचा आहे. आता बघा हा एक कंस दिला आहे, हा एक कंस दिला आहे. तर
एक्स वर्ग वजा 6x अधिक 8 आणि त्याला गुणिले दुसरा कंस आहे एक्स वजा 2 नाही का, एक्स वजा 2. मग एक्सने पूर्ण या कंसाला गुणून नंतर वजा 2 ने गुणूया. एक्स घेतो मी आधी, एक्स वर्ग वजा 6x अधिक 8 वजा 2, पुन्हा हा कंस लिहितोय एक्स वर्ग वजा 6x अधिक 8. आता एक्स गुणले एक्स म्हणजे मित्रांनो झाला एक्सचा घन, एक्स गुणले 6x म्हणजे वजा 6x चा वर्ग, एक्स गुणले 8 म्हणजे 8x. आता यांनी वजा 2 ने याला पुन्हा वजा 2 गुणले एक्स वजा 2 एक्सचा वर्ग, वजा 2 गुणले वजा 6 म्हणजे अधिक 12 झाले आणि हा एक्स आहेच. 82 वजा चिन्ह आहे त्यामुळे इथे ना 16. आता मित्रांनो सारखी पद ज्यांची कोटी सारखी येते, फक्त एक्स घन एकटा आहे त्यामुळे तो लिहिणार अधिक. आता वर्गवाले कोणते आहेत, हा एक आहे, हा एक आहे, लिहूया वजा 6x चा वर्ग वजा 2x चा वर्ग अधिक एक कोटीवाले 8x आणि 12x एका कंसात. सारखी पद एका कंसात लिहितो आपण आणि नंतर स्थिर पद फक्त एकच येते म्हणजे 16 ते शेवटी येणार. आता काय मिळतो, एक्स घन आहे मित्रांनो, वजा 6 वजा 2 वजा 8 होतात म्हणजे वजा 8x चा वर्ग, 8x अधिक 12x म्हणजे झाले 20x आणि इकडे येणार वजा 16. आता मित्रांनो हा झाला गुणाकार. आता याची आपल्याला कोटी लिहायची. तर कोटी मित्रांनो म्हणजे काय, सर्वात मोठा घात जो असतो त्या बहुपदीची कोटी असते म्हणजे इथे आहे 3. तर कोटी येणार याची 3. आय होप फ्रेंड्स मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व सेतूची व्हिडिओ मिळणार आहेत, पूर्ण दिवसाची व्हिडिओ मिळणार आहेत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळेवर व्हिडिओ मिळवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. टेक केअर फ्रेंड, गुड बाय.